दोन दोन राजयोगाची निर्मिती, लाभासह होईल मोठी प्रगती. कर्म आणि अनुभव हे मनुष्याचे दोन चांगले गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतात, तर अनुभव जिंकायला शिकवतात. साक्षात ग्रहांचे सेनापती मंगळदेव तुमच्या वृश्चिक राशीचे स्वामी आहेत. प्रत्येक गोष्ट संघर्षाने मिळवणं हे तुमच्या आयुष्याचं ध्येय असतं. किंबहुना या भूतलावर येतानाच तुम्ही लिहून आणलेलं आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट संघर्षानंतर मिळणार आहे. म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून घेतली पाहिजे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या वर्षातील शेवटच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव राशीतच विराजमान आहे, जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्याद्वारे राशीमध्ये रुचक राजयोग निर्माण होत आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक, संवेदनशील, परिश्रमी, कर्तृत्ववान या पद्धतीने विकसित होणार आहे. तसंच कर्मस्थानाचे अधिपती देखील तुमच्या राशीत विराजमान आहेत. ते राशी स्वामीच्या युतीत असल्यामुळे स्मार्टवर्क आणि हार्डवर्क तुम्ही एकाच वेळी करणार आहात. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणार आहे. तुम्ही या काळाचा सदुपयोग करा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचे धनेश म्हणजे गुरुदेव होय, जे एका अर्थत्रिकोणाचे स्वामी होऊन दुसऱ्या अर्थत्रिकोणाच्या स्थानात विराजमान आहेत. मेष राशीत विराजमान असलेले गुरुदेव पत्रिकेत एकटेच अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे. त्यामुळे धन, कुटुंब आणि वाणी या तीनही बाबतीत गुरुदेव तुमच्यासाठी सकारात्मक स्थिती निर्माण करतील. धनलाभ होईल, कुटुंबात वृद्धी घडून येईल, वाणीत बुद्धिमत्ता जाणवेल. विशेष बाब म्हणजे लाभेश धनस्थानात असल्यामुळे देखील धनलाभ होताना किंवा इच्छापूर्ती होताना दिसून येत आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात व आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत मोठा राजयोग मानला जातो. त्यामुळे या काळात अर्थातच तुम्ही स्मार्टवर्क कराल, अनेक प्रकारे प्रवास कराल, त्यातून यश मिळवाल. त्यामुळे हा काळ तुमच्या प्रगतीचा म्हणून ओळखला जाईल. या काळाचा पूर्ण लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. तुमच्या राशी स्वामीची चतुर्थ स्थानावर दृष्टी आहे. चतुर्थ स्थानात शनिदेवांद्वारे शशराजयोग निर्माण झालेला आहे. त्यामुळे शनी, मंगळ आणि रवी यासारखे ग्रह सहकार्य करीत असतील तर प्रगतीच्या दिशा उघडतातच. त्यामुळे ज्या जातकांना वास्तू किंवा वाहनाविषयी काही योजना बनवलेल्या असतील, त्या दृष्टीने तुमची काही स्वप्न असतील तर ती या काळात पूर्ण होतील. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल. त्यातही फार्मसी आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तर हा कालखंड विशेष लाभदायक राहील.
इतर विद्यार्थ्यांना थोडा अधिक अभ्यास करावा लागेल, तेव्हाच त्यांना अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल. जे जातक प्राथमिक शिक्षण घेत आहेत त्यांची अत्यंत उत्तम प्रगती, माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या अभ्यासात अधिक परिश्रम करावे लागतील आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या जातकांची या काळात मोठी प्रचंड प्रगती होणार आहे. संतती तुमच्या बोलण्याकडे थोडं दुर्लक्ष करेल, त्यामुळे त्यांना काही समजवण्याच्या भानगडीत न पडता ही स्थिती शांतपणे हाताळावी. विवाह जुळून येण्याचे शुभयोग तुमच्यासाठी सध्या नाहीत. पुढील वर्षी एप्रिलनंतर तसे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. म्हणून तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारची घाई न करता कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना थोड्या त्रासाचा राहू शकतो. विशेषतः BP व शुगरचा त्रास ज्या जातकांना आहे त्यांना अधिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यायला हवी. सोबतच मॉर्निंग वॉक आणि योगा या 2 गोष्टी देखील तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहेत. किंबहुना रोजच्या आयुष्यात या गोष्टींची सवय लावून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे, कारण त्या तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जातील. आरोग्य उत्तम नसेल तर अनेक वेळा चांगल्या संधी हातातून निघून जातात. त्यामुळे आरोग्य चांगलं सुदृढ असणं प्रत्येकासाठी गरजेचं असतं, ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा, कर्तृत्वाचा म्हणता येईल. तर व्यावसायिक जातक नवीन गुंतवणूक करणं किंवा कर्ज काढून व्यवसायासाठी भांडवल उभं करणं अशा पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तुम्हाला यश मिळताना देखील दिसून येत आहे, म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत. त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास पंचमहापुरुष योगापैकी 2 मोठे राजयोग तुमच्या पत्रिकेत निर्माण झालेले आहेत. तुमचे राशी स्वामी मंगळदेवांद्वारे राशीतच रुचक राजयोग निर्माण झाला आहे, तर चतुर्थ स्थानात शनिदेवांद्वारे शश राजयोग निर्माण झाला आहे. असे एकूण मोठे 2 शुभयोग तुमच्यासाठी आहेत. याशिवाय व्ययस्थानात शुक्रदेव स्वराशीचे गुरु शुक्र समसप्तक योग हे देखील मोठे शुभ संकेत म्हणता येतील. अशा सर्व शुभ संकेताचे तुम्हाला अत्यंत चांगले परिणाम प्राप्त होणार आहे. त्याचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचे कर्मेश म्हणजे रविदेव होय. ते या काळात तुमच्या राशीत येऊन राशी स्वामीसह विराजमान असल्यामुळे या महिन्यात तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहाल. महत्त्वाची बाब म्हणजे आता केलेलं कार्य तुम्हाला दीर्घकाळ लाभ देतील. थोडक्यात हा महिना तुमच्या कर्माला, कर्तृत्वाला समृद्ध करणारा आहे. त्यापासून योग्य तो लाभ प्राप्त होईल. या काळाचा लाभ घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचे लाभेश म्हणजे बुधदेव होय, जे या काळात तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे लाभाची योग्य ठिकाणी गुंतवणूक होईल. भविष्यामध्ये त्यात आपसुकच वृद्धी घडून येईल. सोबत तुमची प्रगती होताना दिसत आहे. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक या महिन्यात हौसमौज, हिंडणं फिरणं, आनंद अशा अनेक गोष्टीसाठी खर्च करणार आहेत. काही खर्च हॉस्पिटलवर आहे, काही खर्च कुटुंबावर होताना दिसत आहे. एकंदरीत या काळात तुम्ही बऱ्यापैकी खर्च करणार आहात. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या, कारण तो सकारात्मक असल्यामुळे तुम्ही करायला हवा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 3, 13 आणि 21 हे दिवस शुभ आहेत, तर 1, 11 आणि 19 हे दिवस अशुभ आहे. म्हणून संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल.
या दिवसांमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी उपाय म्हणून काही गोष्टींचं पालन करायला सुचवण्यात येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कित्येक वेळा जातकाच्या अयोग्य व्यवहारामुळे, अयोग्य कार्यामुळे पत्रिकेतील मंगळ खराब होतो असं म्हटलं जातं की अधिक क्रोध करणाऱ्यांचा, मांस मदिरा सेवन करणाऱ्यांचा, पवनपुत्र हनुमानाचा अपमान करणाऱ्यांचा मंगळ खराब होतो. तसंच मित्र आणि भावंडाचा छळ करणाऱ्यांचा देखील मंगळ खराब होत असतो. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन यापैकी कुठलीच गोष्ट आपल्याकडून चुकूनही होऊ नये यासाठी प्रयत्न करा. या प्रयत्नांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी डिसेंबर 2023 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेत. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.